नमस्कार मित्रांनो. एस-सी-सी लॉ अकॅडमीमध्ये मी ॲडव्होकेट सुधीर शिंदे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, एस-सी-सी लॉ अकॅडमीतर्फे आजच्या लेक्चरमध्ये आपण बेलेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्समधला असलेला फरक, त्याची व्याख्या आणि त्याची सेक्शन याची माहिती घेणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला जो क्रॅश कोर्स आहे त्याच्याबद्दल माहिती आणि बेलेबल नॉन बेलेबल सेक्शन याच्याबद्दल फरक, त्याच्यामधील असलेला जो डिफरन्स आहे तो समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जो हा क्रॅश कोर्स LLB 3 साठी सुरू केला आहे त्याच्यामध्ये वीकली टेस्ट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, टॉक विथ टॉपर, गेस्ट लेक्चर, लाईव्ह सेक्शन मोडमध्ये आणि प्रॅक्टिस सेट अवेलेबल आहेत. हे आपल्या सर्व क्रॅश कोर्सची फीचर्स आहेत. याच्यानंतर मित्रांनो आपण बेलेबल आणि नॉन बेलेबल सेक्शन याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर बेलेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत, त्याचे काही इंडियन पेनल कोडमध्ये जे सेक्शन आहेत, ज्याचा फरक आपल्याला बऱ्याच वेळा समजत नाही. तर यासाठी आपण बेलेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्सचा फरक आणि त्यांच्यामध्ये कोणकोणती सेक्शन आहेत याची माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम बेलेबल ऑफेन्स. तर बेलेबल ऑफेन्स हा इंडियन पिनल कोड 1860 मध्ये सेक्शन 2A ऑफ CRPC मध्ये डिफाईन आहे. तर बेलेबल सेक्शनची व्याख्या अशी आहे की बेलेबल ऑफेन्सेस ॲज द ऑफेन्सेस दॅट हॅज बीन शोन इन द फर्स्ट शेड्यूल ॲज बेलेबल ऑर विच इज मेड बेलेबल बाय एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. आणि हे सर्व फर्स्ट शेड्यूलमध्ये दोन फरक केलेले आहेत, एक ऑफेन्सेस अंडर IPC आणि ऑफेन्सेस अंडर अदर लॉज. याच्यानंतर नॉन बेलेबल ऑफेन्सची डेफिनेशन आपण बघणार आहोत. तर नॉन बेलेबल ऑफेन्सची डेफिनेशन सेक्शन 2A ऑफ CRPC मध्ये मेन्शन केले. याच्यामध्ये म्हटलंय की ऑफेन्सेस विच आर नॉट इन्क्लुडेड इन बेलेबल ऑफेन्स इन द फर्स्ट शेड्यूल, म्हणजे जे फर्स्ट शेड्यूलमध्ये बेलेबल ऑफेन्समध्ये जे ऑफेन्सेस इन्क्लूड नाहीत त्यांना नॉन बेलेबल ऑफेन्स म्हटलं जातं. तसेच फर्स्ट शेड्यूल इन इट सेकंड पार्ट ॲज इट इज इंड ॲज डिफाइंड नॉन बेलेबल ऑफेन्स ॲज द ऑफेन्स विच आर पनिशेबल विथ डेथ, इम्प्रिजमेंट ऑफ लाईफ, इम्प्रिजमेंट फॉर मोर दॅन 7 years. या प्रकारचे जे गुन्हे आहेत ते नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये घेतले जातात. याच्यानंतर आपण बेलेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक समजावून घेणार. तर सर्वप्रथम कोणत्या बेसिसवरती आपण हा फरक समजावून घेणार आहोत. तर पहिलं आहे प्रोव्हिजन अंडर CRPC. तर प्रोव्हिजन अंडर CRPC बेलेबल ऑफेन्समध्ये काय आहे, तर अंडर सेक्शन 2A ऑफ CRPC अँड ऑफेन्स विच इज शोन ॲज बेलेबल इन द फर्स्ट शेड्यूल or which is made बेलेबल बाय एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स, याला बेलेबल ऑफेन्स म्हटलं जातं. याचं हे प्रोव्हिजन आहे. नॉन बेलेबल ऑफेन्सचं प्रोव्हिजन हे आहे की अंडर सेक्शन 2A ऑफ CRPC ॲज एनी ऑफेन्स अदर दॅन बेलेबल, याला नॉन बेलेबल सेक्शन म्हटलं जातं. तर याची इंटेन्सिटी ऑफ क्राईम, बेलेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स मधला जो फरक आहे तो इंटेन्सिटी ऑफ क्राईम वरती ठरवला जातो. तर बेलेबल ऑफेन्स हा लेस सिरियस इन नेचर आहे, नॉन बेलेबल ऑफेन्स हा मोर सिरियस हिनियस इन नेचर आहे. याच्यानंतर क्वांटम ऑफ पनिशमेंट. क्वांटम ऑफ पनिशमेंट मध्ये काय की बेलेबल ऑफेन्स आहे ती लेस दॅन 3 years अशी शिक्षा असते. ज्या गुन्ह्याची शिक्षा 3 वर्षापेक्षा कमी असते तो ऑफेन्स बेलेबल ऑफेन्स, जामीनपात्र गुन्हा समजला जातो. आणि ज्याची शिक्षा 3 वर्षापेक्षा जास्त आहे तो नॉन बेलेबल ऑफेन्स समजला जातो. तर याच्यानंतर पॉवर टू ग्रँट बेल. तर बेलेबल ऑफेन्समध्ये कोणाला पॉवर दिली ती बेल ग्रँट करण्याची, तर क्लेम्ड ॲज राईट अँड इट इज ग्रँटेड ॲज अ मॅटर ऑफ कोर्स बाय पोलीस ऑफिसर ऑर बाय कोर्ट. प्रोव्हिजन कॅन बी ट्रेस्ड अंडर सेक्शन 436 ऑफ CRPC. म्हणजे याची जी बेल देण्याची जी पॉवर आहे ती कोणाला दिली जाते, तर ती ग्रँट केली जाते पोलीस ऑफिसरला म्हणजे IO ला. तर त्याला टेबल जामिनी असं म्हटलं जातं. ते अंडर सेक्शन 436 च्या CRPC आहे. याच्यानंतर नॉन बेलेबल ऑफेन्स कॅनॉट बी क्लेम्ड ॲज अ राईट ओनली ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हॅज अ डिस्क्रिशनरी पॉवर टू ग्रँट बेल आफ्टर कन्सिडरिंग द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस प्रोव्हिजन अंडर सेक्शन 437 ऑफ CRPC. म्हणजे सेक्शन 437 CRPCच्या अंडरखाली आपण नॉन बेलेबल ऑफेन्सची बेल घेऊ शकतो. तसेच ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट तर्फे दिली जाते. आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितली तर बेलेबल ऑफेन्सची चिटिंग आहे अंडर सेक्शन 407, अफरे म्हणजे दंगा फसाद सेक्शन 160च्या आणि ब्रायबरी फॉर इलेक्शन सेक्शन 171 च्या अंडर जे गुन्हे आहेत त्याला जामीनपात्र गुन्हे असे म्हटलं जातं. याच्यानंतर नॉन बेलेबल ऑफेन्स डावरी डेथ सेक्शन, त्याच्यानंतर मर्डर जो सेक्शन 302 च्या अंडर खाली, हे सर्व गुन्हे ते अजामीनपात्र गुन्हे समजले जातात.
याच्यानंतर आपण बेलेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्सचा फरक समजला. तर याच्यानंतर आपण बेलेबल ऑफेन्स कोणते आहेत, इंडियन पेनल कोडच्या खाली जे बेलेबल ऑफेन्स आहेत त्यांची सेक्शन कोणते त्याची माहिती घेणार आहोत. तर सेक्शन 140 ज्याच्यामध्ये विअरिंग सोल्जर्स गार्ब सेलर एअरमन हा जो ऑफेन्स आहे, हा जो गुन्हा आहे तो बेलेबल ऑफेन्स आहे. सेक्शन 144 पनिशमेंट फॉर अनलॉफुली असेंबली हाही गुन्हा समजला जातो. त्याच्यानंतर सेक्शन 154 ओनर ऑर ऑक्युपायर ऑफ लँड ऑन विच अनलॉफुली असेंबली हे हेल्ड, म्हणजे जर लोक एखाद्या ठिकाणी जमले 144 अंडर खाली तर त्यांना जी पनिशमेंट आहे ती बेलेबल ऑफेन्स आहे. त्याच्यानंतर ज्याच्या जागेवरती ज्याच्या घरामध्ये जमले तो सेक्शन 154च्या अंडर खाली तोही गुन्हा समजला जातो. त्याच्यानंतर सेक्शन 158 जो ओनर ऑर ऑक्युपायर लँड असेल किंवा इलिगली जर काही लोक जर जमले असतील आणि त्यांना भाड्यानं बोलवलं असेल आणि एखादा दंगा फसाद करण्यासाठी तर सेक्शन 158च्या खाली त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो. त्याच्यानंतर सेक्शन 166 पब्लिक सर्वंट डिसओबेईंग डायरेक्शन अंडर लॉ, म्हणजे कायद्याचं जर उल्लंघन केलं सरकारी अधिकाऱ्यानं त्याच्यावरती सेक्शन 166 कडून त्याच्यावरती कारवाई केली जाते. याच्यानंतर सेक्शन 167 पब्लिक सर्वंट फ्रेमिंग इनकरेक्ट डॉक्युमेंट, जर पब्लिक सर्वंटनी इनकरेक्ट डॉक्युमेंट बनवलं तर एक सेक्शन 167च्या खाली त्यांना अरेस्ट केली जाते. त्याच्यानंतर सेक्शन 177 फर्निशिंग फाल्स इन्फॉर्मेशन, सेक्शन 181 फाल्स स्टेटमेंट ऑन ओथ टू पब्लिक सर्वंट, एखादं पब्लिक सर्वंटने शपथ घेऊन चुकीचं स्टेटमेंट बनवणं हाही बेलेबल ऑफेन्स समजला जातो. त्याच्यानंतर सेक्शन 186 डिसऑबिडन्स टू ऑर्डर ड्युटी प्रोमल्गेटेड बाय पब्लिक सर्वंट. त्याच्यानंतर सेक्शन 189 थ्रेट ऑफ इंजुरी टू पब्लिक सर्वंटला मारण्याची धमकी देणं हे सेक्शन 189 खाली येतं आणि तो बेलेबल ऑफेन्स आहे. याच्यानंतर सेक्शन 191 गिव्हिंग फाल्स एव्हिडन्स, जर आपण चुकीची पुरावे सादर केले तर तोही गुन्हा समजला जातो. याच्यानंतर सेक्शन 195 थ्रेटनिंग एनी पर्सन टू गिव्ह फाल्स एव्हिडन्स हाही गुन्हा समजला जातो. सेक्शन 203 गिव्हिंग फाल्स इन्फॉर्मेशन विथ रिस्पेक्ट टू एन ऑफेन्स, जर एखाद्या गुन्ह्याबद्दल चुकीची माहिती दिली तर ते सेक्शन 203च्या अंडर खाली बेलेबल ऑफेन्स समजला जातो. त्याच्यानंतर सेक्शन 210 फ्रॉडुलंटली मेकिंग फाल्स क्लेम इन कोर्ट. याच्यानंतर सेक्शन 223 इस्केप फ्रॉम कन्फाइनमेंट ऑर कस्टडी निग्लिजंटली सफर्ड बाय पब्लिक सर्वंट, जर एखाद्या ठिकाणी एखाद्या लोकांना पब्लिक सर्वंटने पकडून ठेवलं आणि त्याला निग्लिजंटली सफर केलं, त्याला काही मारहाण केली तर सेक्शन 223च्या अंडर खाली त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो. त्याच्यानंतर सेक्शन 213 टेकिंग गिफ्ट टू स्क्रीन ऑफेंडर फ्रॉम पनिशमेंट हाही गुन्हा समजला जातो जो नॉन बेलेबल ऑफेन्स समजला जातो. याच्यानंतर सेक्शन 228 इंटेन्शनली इन्सल्ट ऑर इंटरप्शन टू पब्लिक सर्वंट इन ज्युडिशियल प्रोसिडिंग, तर 228 खाली जर एखाद्या ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला जर आपण इंटेन्शनली इन्सल्ट केला, त्याच्यामध्ये इंटरप्शन केला, जर अडचण आणली तर आपल्याला सेक्शन 228च्या अंडर खाली अरेस्ट केली जाते. सेक्शन 264 फ्रॉडलंट यूज ऑर फॉल्स इन्स्ट्रुमेंट फॉर वेगिंग, जर आपण वजन काटा दुकानामध्ये चुकीच्या पद्धतीने वापरला किंवा माहिती दिली, इन्स्ट्रुमेंट वापरलं 264च्या खाली आपल्याला गुन्हा दाखल केला जातो. याच्यानंतर सेक्शन 269 निग्लिजंट ऍक्ट लायकली टू स्प्रेड इन्फेक्शन डिसीज डेंजरस टू लाईफ, हे सेक्शन 269 आपण कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वापरताना बघितलं. याच्यानंतर सेक्शन 279 रॅश ड्रायव्हिंग ऑर ड्रायव्हिंग ऑन पब्लिक व्हेकल, जर आपण रॅश ड्रायव्हिंग केली, चुकीच्या पद्धतीने गाडी चालवली तर आपल्याला सेक्शन 279 कडून आपल्याला अरेस्ट होऊ शकते आणि हा जो ऑफेन्स आहे, हा जो गुन्हा आहे तो जामीनपात्र गुन्हा समजला जातो. याच्यानंतर सेक्शन 283 डेंजर ऑर ऑब्स्ट्रक्शन इन पब्लिक वे ऑर लाईन ऑफ नेव्हिगेशन, जो सेक्शन 283च्या अंडर खाली येतो. याच्यानंतर सेक्शन 292 सेल ऑफ ऑब्सिन बुक्स, म्हणजे अश्लील पुस्तकं विकणे हाही कायद्यानं गुन्हा समजला जातो आणि हा जामीनपात्र गुन्हा आहे. याच्यानंतर सेक्शन 297 ट्रेसपॉसिंग ऑन पब्लिक प्लेसेस, सेक्शन 304A पनिशमेंट फॉर कॉझिंग डेथ बाय निग्लिजन्स. याच्यानंतर सेक्शन 309 अटेम्प्ट टू कमिट सुसाईड, सेक्शन 309 मध्ये अटेम्प्ट टू कमिट सुसाईड हा जामीनपात्र गुन्हा समजला जातो. सेक्शन 318 कन्सिलमेंट ऑफ बर्थ बाय सिक्रेट डिस्पोजल ऑफ बॉडी. याच्यानंतर सेक्शन 323 कॉझिंग हर्ट. त्याच्यानंतर सेक्शन 349 युजिंग फोर्स.
सेक्शन 354D स्टॉकिंग म्हणजे एखाद्याचा पाठलाग करणं हाही गुन्हा समजला जातो आणि जामीनपात्र गुन्हा म्हटला जातो. याच्यानंतर सेक्शन 363 पनिशमेंट फॉर किडनॅपिंग. तर सेक्शन 363 आहे जे पनिशमेंट फॉर किडनॅपिंग आहे. हे टर्म आणि सर्कमटन्सेस म्हणजे फॅक्ट आणि सर्कमटन्सेस याच्या बेसवरती हा बेलेबल की नॉन बेलेबल हा ठरवला जातो. पण ॲज थ्रू IPC सेक्शन 363 हा बेलेबल ऑफेन्स समजला जातो. याच्यानंतर सेक्शन 417 पनिशमेंट फॉर चिटिंग. याच्यानंतर सेक्शन 426 पनिशमेंट फॉर मिसचिफ. सेक्शन 447 पनिशमेंट फॉर क्रिमिनल ट्रेसपास. सेक्शन 465 फॉर्जरी, ज्याच्यामध्ये बनावट कागदपत्रे वगैरे बनवणे याचा समावेश होतो. त्याच्यानंतर सेक्शन 477A फाल्सिफिकेशन ऑफ अकाउंट. त्याच्यानंतर सेक्शन 489C पोजेशन ऑफ फॉर्ज्ड करन्सी नोट ऑर बँकिंग नोट्स. सेक्शन 494 मॅरिंग अगेन ड्युरिंग लाईफ टाईम ऑफ हजबंड ऑर वाईफ. सेक्शन 496 मॅरेज सेरिमनी फ्रॉडुलंटली गोन थ्रू विदाउट लॉफुल मॅरेज. जर आपण कायदेशीररित्या जर लग्न नाही केलं तर ते सेक्शन 496च्या खाली तो गुन्हा समजला जातो आणि तो जामीनपात्र गुन्हा म्हटला जातो. याच्यानंतर सेक्शन 498 इंटायसिंग ऑर टेकिंग अवे ऑर डिटेनिंग विथ क्रिमिनल इंटेंट, एखाद्याला क्रिमिनल गुन्ह्याच्या ह्यानं एखाद्याला त्रास देणं. त्याच्यानंतर सेक्शन 500 पनिशमेंट फॉर डिफेमेशन, जे आपण एखाद्याची बदनामी वगैरे याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होताना आपण पाहतो. याच्यानंतर सेक्शन 506 क्रिमिनल इंटिमेशन हाही जामीनपात्र गुन्हा आहे. याच्यानंतर सेक्शन 309 वर्ड जेस्टर ऑर ऍक्ट इंटेंडिंग टू इन्सल्ट द मॉडेस्टी ऑफ वुमन. जर एखाद्या स्त्रीला आपण एखादा शब्द चुकीच्या पद्धतीने बोललो, एखादी ऍक्टिव्हिटी जर चुकीच्या उद्देशाने जर केली तर त्याच्यामध्ये आपल्याला सेक्शन 509 कडून आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाते आणि तो जामीनपात्र गुन्हा समजला जातो. याच्यानंतर सेक्शन 510 मिसकंडक्ट इन पब्लिक प्लेस बाय ड्रंकन पर्सन. आपण नेहमी बघतो की एखादा दारू पिणारा व्यक्ती कशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी मिसकंडक्ट करतो, ही सेक्शन 510च्या अंडरखाली जामीनपात्र गुन्हा समजला जातो. याच्यानंतर मित्रांनो आपण नॉन बेलेबल ऑफेन्स बघणार आहोत, ज्याच्यामध्ये 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते. ते नॉन बेलेबल ऑफेन्स आणि नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये कोणकोणती सेक्शन आहेत, कोणकोणते गुन्हे समाविष्ट आहेत याची माहिती आपण नॉन बेलेबल ऑफेन्स जे अंडर इंडियन पिनल कोड आहेत त्याची माहिती घेणार आहोत. तर सेक्शन 121 वेगिंग ऑर अटेम्प्टिंग टू वेज वॉर ऑर अबेटिंग द वेगिंग ऑफ वॉर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे सरकार विरोधात एखादा गुन्हा करण्यास प्रवृत्त करणं किंवा सुरुवात करणं हा सेक्शन 121च्या अंडर खाली येतो आणि हा गुन्हा समजला जातो. याच्यानंतर सेक्शन 124 सिडिएशन. आपण नेहमी चर्चेमध्ये सध्या बघतो की सेक्शन 124 जे स्वतंत्रतेच्या 75 वर्षानंतरही अजूनही आजही अस्तित्वात आहे आणि राजद्रोहाला शिक्षा लाईफ इम्प्रिझमेंट ही केली जाते आणि जो नॉन बेलेबल ऑफेन्स समजला जातो. याच्यानंतर सेक्शन 131 अबेटिंग म्युटिनी ऑर अटेम्प्टिंग टू सेड्यूस अ सोल्जर सेलर ऑर एअरमन, 131 मध्ये येतं. त्याच्यानंतर सेक्शन 172 अबस्कॉन्डिंग टू अवॉइड सर्व्हिस ऑफ समन्स. याच्यानंतर सेक्शन 232 काउंटरफिटिंग इंडियन कॉइन, याचाही समाविष्ट आपण त्याच्यामध्ये होताना बघतो. सेक्शन 238 इम्पोर्ट ऑर एक्सपोर्ट ऑफ काउंटरफिटिंग इंडियन कॉइन्स. सेक्शन 246 फ्रॉडुलंटली डिमिनिशिंग वेट ऑफ कॉइन. जर आपण एखाद्या कॉइनचं, एखाद्या नाण्याचं, सरकारी नाण्याचं जर वेट कमी जास्त केलं तर तो सेक्शन 246च्या अंडर नॉन बेलेबल ऑफेन्स अजामीनपात्र गुन्हा समजला जातो. याच्यानंतर सेक्शन 255 काउंटर फिटिंग ऑफ गव्हर्नमेंट स्टाम्प. जर गव्हर्नमेंट स्टाम्पचा आपण गैरवापर केला किंवा त्याचं डुप्लिकेशन केलं तर सेक्शन 255 खाली हा अजामीनपात्र गुन्हा समजला जातो. याच्यानंतर सेक्शन 274 अडल्ट्रेशन ऑफ ड्रग्ज जर आपण घेतले तर सेक्शन 274 कडून आपल्यावरती अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो. याच्यानंतर सेक्शन 294A डेलिब्रेट अँड मॅलिशियस ऍक्ट इंटेंड टू आउरेज रिलिजियस फिलिंग ऑफ एनी क्लास बाय इन्सल्टिंग रिलिजियस बिलीफ्स. जर एखाद्या धर्माचा जर आपण अनादर केला तर सेक्शन 295 पूर्ण आपल्यावरती रिलिजियस फिलिंग्स दुखावल्याच्या कारणाखाली आपल्याला नॉन बेलेबल ऑफेन्स गुन्हा दाखल केला जातो. याच्यानंतर सेक्शन 302 पनिशमेंट फॉर मर्डर. याच्यानंतर सेक्शन 304 पनिशमेंट फॉर कल्पेबल होमासाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. सेक्शन 304B डावरी डेथ. सेक्शन 306 अबेटमेंट ऑफ सुसाइड. जर एखाद्याला आत्महत्येस आपण प्रवृत्त केलं तर अबेटमेंट ऑफ सुसाइडच्या अंडर खाली आपल्याला नॉन बेलेबल ऑफेन्स दाखल केला जातो. सेक्शन 307 अटेम्प्ट टू मर्डर.
जर एखाद्याची हत्या करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर सेक्शन 307च्या अंडर खाली आपल्याला नॉन बेलेबल ऑफेन्स अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जातो. त्याच्यानंतर सेक्शन 308 अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमासाइड. याच्यानंतर सेक्शन 369 अबडक्शन ऑफ चाइल्ड अंडर द एज ऑफ 10 वर्षाखालील मुलाला आपण जर अबडक्ट केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 369 करून आपल्याला अरेस्ट केली जाते. ट्रॅफिकिंग ऑफ पर्सन जे सेक्शन 370 मध्ये आपण पाहतो तोही नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. पनिशमेंट फॉर रेप सेक्शन 376 खाली पनिशमेंट फॉर रेप आहे. आणि याच्यानंतर गँग रेप सेक्शन 376D हाही नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. याच्यानंतर सेक्शन 379 पनिशमेंट फॉर थेफ्ट, सेक्शन 384 पनिशमेंट फॉर एक्स्टॉर्शन. जर आपण एखाद्याकडून खंडणी वसूल केली तर 384 कडून आपल्यावरती गुन्हा दाखल केला जातो. पनिशमेंट फॉर रॉबेरी सेक्शन 392 आणि पनिशमेंट फॉर डिकोटी सेक्शन 395. तर रॉबेरीमध्ये 4 किंवा 4पेक्षा कमी व्यक्ती समाविष्ट असतात, त्याला रॉबेरी म्हटलं जातं आणि ते सेक्शन 392च्या खाली येताना आपल्याला दिसतं. तसेच सेक्शन 395 मध्ये जे डिकोट आहे ती आपण पाहतो की ज्याच्यामध्ये 5 किंवा 5पेक्षा जास्त व्यक्ती जर समाविष्ट असतील तर त्याला डिकोटी किंवा दरोडा समजला जातो. त्याच्यानंतर सेक्शन 406 पनिशमेंट फॉर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. याच्यानंतर सेक्शन 411 डिसऑनेस्टली रिसिव्हिंग द स्टोलन प्रॉपर्टी. जर आपण चुकीच्या पद्धतीने जर डिसऑनेस्टली जर एखादी प्रॉपर्टी चोरीची प्रॉपर्टी जर खरेदी केली तर ते 411 आपल्यावरती पडून तो नॉन बेलेबल गुन्हा समजला जातो. त्यानंतर सेक्शन 420 चिटिंग अँड डिसऑनेस्टली इंड्युसिंग डिलिव्हरी ऑफ प्रॉपर्टी. आपण नेहमी बघतो की सेक्शन 420चा कसा मिसयूज केला जातो किंवा कशा प्रकारे त्याच्यावरती कारवाई केली जाते, तोही नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. याच्यानंतर सेक्शन 489A काउंटरफिटिंग करन्सी नोट और बँक नोट. सेक्शन 498 हस्बंड और रिलेटिव्ह ऑफ हस्बंड ऑफ वुमन सबजेक्टिंग हर टू क्रुएलिटी. 498 डोमेस्टिक व्हायलन्स. त्याच्यामध्ये 498 मध्ये आपण बघितलं. तर मित्रांनो हे आपण बेलेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स बघितलं. तर आपणाला क्लासबद्दल इन्क्वायरी करायची असेल CDLB 3 इयर आणि 5 इयर तर तुम्ही वरील नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही संपर्क साधू शकता.